योगेश टिळेकर समर्थकांनी निकाला आधीच जल्लोषाची तयारी केली आहे। पुण्याहून टिळेकर समर्थक मुंबईकडे रवाना झाले। तर योगेश टिळेकर भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार आहेत। विधान परिषदेचे भाजप उमेदवार योगेश टिळेकर यांच्या स्वागतासाठी पुण्याहून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले। 100 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात। निकाला आधीच योगेश टिळेकर यांच्या जंगी स्वागताची पुणे भाजपने तयारी केल्याचं दिसतंय। पुणे मुंबई महामार्गावरची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। कशा पद्धतीने टिळेकर समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या घेऊन हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये या एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे झेंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार आपल्याला दिसून येत आहेत। पुणे शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे। आता कुठे मतमोजणीला सुरुवात झाली आहे, अजून चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र भाजपचे जे टिळेकर आहेत ते निवडून येतील असा विश्वास या कार्यकर्त्यांना समर्थकांना वाटतं असं दिसतंय। कारण काही वेळापूर्वीच हे सर्वजण मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत भाजपचे झेंडे घेऊन। इथं मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। पुणे मुंबई हायवेवरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी मुंबईकडे येताना भाजपचे योगेश टिळेकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात। समर्थक मोठ्या संख्येने दिसून येतात। त्यांच्याकडून निकाला आधीच सेलिब्रेशनची तयारी करण्यात आलेली आहे आणि त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।